पद्धतीने संजय आणि त्याच्या समवेत दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी आतमध्ये जाते. सुंदर कमबॅक करून दाखवला आर्यनच्या माध्यमातून. आणि आर्यन तुझ्यासाठी खूप सारे शुभेच्छा असतील नेक्स्ट वाटचालीसाठी. अगदी सुंदर एफर्ट लावले या सामन्यामध्ये. अशाच पद्धतीचं काम करत राहा. इथून ऑन गोइंग मॅच ही मैदानाच्या आतमध्ये एकाने वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा त्यांच्या विपक्षात आई गावदेवी सकवार गावठाण या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. अगदी जबरदस्त पद्धतीने आजच्या दिवसातला तिसरा सामना हा आपण पाहणार आहोत. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आई गावदेवी सकवार या संघाने. तर इकून आमंत्रित केले वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाला फलंदाजी करिता. अगदी राऊतपाडा संघाचा जर विचार करत झाला तर शिरसाड विभागातील एक चांगला संघ आहे. आणि अगदी कुणालची बरफ हे देखील पाठीराखे असतील आज इन ऍक्शन मध्ये आहेत. अगदी जबरदस्त पद्धतीने त्यांच्या माध्यमातून हा संघ हाताळला जातोय. इथून पहिला चेंडू मार्गस्थ. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने इनफिल्डच्या वरन स्क्वेअर लेग सीमा रेषा पार धनधनीत चौकार. झाल्या अर्थातच खराबची सांगता झाली. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि अगदी खराबची सांगता झाली. इथून एकदा ही स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. स्कोर कार्ड एकंदरीत 6 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 6 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून मात्र चांगल्या पद्धतीने तो खेळ करावा लागेल. आणि मित्रांनो आत्मविश्वासाने जर खेळ केला ना तर नो डाऊट यश आपल्या बाजूने असेल. अगदी आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला चांगला स्ट्रोक आखूड टप्प्याची लेंथ आणि मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्प्याला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. मिस्टर संजय काकड याच्या माध्यमातून हा दुसरा तगडा प्रहार 6 षटकार. नंतर मागील सामन्याचा हिरो त्याच्याकरिता पारितोषिक लागलं जाते. अगदी चंद्रकांतची वरठा अगदी पाचरुका गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून अगदी पारितोषिक लागलं जाते. ओनगी मॅच ही चालू आहे. अगदी जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक पाहायला भेटलाय संजय काकड याच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्पा आणि आखूड टप्प्याला मैदानाच्या आतमध्ये तारा नाही आला तसा पाठवला 6 षटकार. आतापर्यंत पाहू शकते 18 या अंकावरती जाऊन बसले. 18 धाबा या स्कोर कार्ड वरती लागले. अगदी अमय वड्डा असा गेल्या वर्षी मी खेळ पाहिला होता अगदी या पाचरुकाच्या मैदानावरती. अगदी गोलंदाज तर खूप सुरेख आहे परंतु जी लेथ आहे ना ती चांगली मेंटेन करावी लागेल. या वेळेला पुन्हा एकदा आखूड टप्पा योग्य ती दिशा दाखवली चेंडूला तगडा प्रहार चेंडू सीमा रेषा पार 6 षटकार. 6 धावा.
खराब चेंडूवरती योग्य ते फटके पाहायला भेटले संजय काकडे याच्या माध्यमातून. अगदी लगातारचे 3 षटकार, हॅट्रिक ही स्पष्ट केली जाते, अगदी हॅट्रिक साजरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये संजय याच्या माध्यमातून. यावेळेला पुण्याचे एकदा डान्सिंग दम ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न, जोरकस फटका मारायचा मोह होता आणि त्यावरती परिपूर्ण पीठ झाले. इथून मात्र योग्य ती लेंथ, ही लेंथ खूप महत्वाची आहे. अगदी गुड लेंथ स्पोर्ट वरती चेंडू आथळला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटली. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला शेष. धावगती आतापर्यंत 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अर्थातच पॉवर प्लेचं बंधन आहे, पॉवर प्लेचा पुरेपूरित्या फायदा घेतलाय. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकातला. यावेळेला पुण्याच्या एकदा अगदी मागे लेन ठेवली जाते आणि त्यावरती परिपूर्ण पीक केला जातोय फटका. अगदी संजयच्या बॅट्समधनं हा 4था षटकार या षटकातला झाला. 1 षटकाचा खेळ समाप्त आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी मी तर म्हणेन बाहुबली मैदानाच्या आतमध्ये खेळतोय एका यांनी अगदी. आणि इंस्टाग्राम वरती त्याच्या रील्स देखील मी पाहिल्या अगदी फिटनेसच्या माध्यमातून. आणि आपण सातत्याने म्हणतो ना की आपको लंबे रेस का घोडा बनना है, तो आपल्याकडे फिटनेस खूप महत्वाचा असतो आणि तो फिटनेस आणि ती शरीर गोष्टी पाहू शकताय. अगदी बाहुबली, वाघोबा स्पोर्ट्स राऊत पाड्याचा बाहुबली असंच म्हणावं लागेल. जबरदस्त फटकेबाजी ही पाहायला भेटली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचले. 30 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. नव्याने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुसज्जित होईल विकास गवते या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी ती करून दाखवावी लागेल गोलंदाज विकास याच्या माध्यमातून. इथून मात्र एक गोलंदाज थोडासा कसलाय, परंतु त्याला पाठपुरावा करणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. अगदी गोड व्यक्तिमत्व आहेत नितेशजी बरफ, त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी भाताने गावातले गोड व्यक्तिमत्व, भाताने गावातील अगदी त्यांचा संघ देखील पाहू शकताय. अगदी रुपेशजी पागे असतील, त्यानंतर अगदी नितेशजी बरफ त्यांचा संघ, अगदी गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा 51-17 नावाची चर्चा राहिली. अगदी त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेला ओहो योग्य ते जजमेंट दाखवलं असतं तर जेलची दाट शक्यता होती, परंतु इथून पूर्णपणे अगदी बिखरत चाललाय ना संघ. इथून मात्र उत्साह वाढवावा लागेल. जी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह झाले ना ती सामन्यामध्ये पॉझिटिव्ह करावी लागेल. आणि क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे ना की कुठे रंग बदलेल ते सांगता नाही येत. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. अगदी ती कॅपेबिलिटी दाखवावी लागेल. आणि जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाली ना, अगदी ती निगेटिव्ह मानसिकता झाली ना, अगदी ती पॉझिटिव्ह करून दाखवावी लागेल. अगदी मागील षटकामध्ये अगदी जबरदस्त पद्धतीने धावा आल्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याची अगदी जी क्षमता आहे ती आपल्याकडे आहे, आपल्या हातामध्ये आहे कमबॅक करणं देखील. यावेळेला लीडिंग एज अगदी 1 बाउन्सने क्लिअर होईल का चेंडू? यश सीमारेषा पार, 4 धावा चौकार. पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला. प्रहार आपल्याला पाहायला भेटत आहेत अगदी संजय काकड्याच्या माध्यमातून. 9 स्ट्राइक वरती दिलीप काकड आहेत, परंतु ते एका दिशेने सज्ज आहेत. अगदी काम करतोय ना. इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स ते ओव्हर द लाईन, 4 चौकार. अगदी पाहिलं निहारलं आणि परिपूर्ण या चेंडूला पिक केलं. सरळ सीमारेषा पार, तगडा प्रहार, 6.
दर्शक पुन्हा एकदा अगदी प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सकाळच्या सत्रातला कणखर फटका 6 षटकार. एक एक वर खेळतोय संजय आणि अगदी संघाची धावसंख्या जर सांगायचं झालं तर 51 आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून चांगली गोलंदाजी विकास याला करावी लागेल. यावेळेस झेलची दाट शक्यता आहे. झेल होईल का? यस, अगदी विकेटचं बदल. परंतु महत्वपूर्ण इनिंग मिस्टर संजय काकड याच्या माध्यमातून पाहायला भेटले. अगदी संजय याच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. इथून मात्र कमबॅक करणं ही खूप महत्वपूर्ण गोष्ट राहील. आई गावदेवी सकवार गावठण या संघाला इथून कमबॅक होईल का तेवढीच पाहणं गरजेची गोष्ट. आणि षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 51 ओंदी बोर्ड लागलं जातं. आणि अगदी महत्वपूर्ण इनिंग संजय काकड याच्या माध्यमातून पाहायला भेटली. अगदी सुपर पद्धतीने एफर्ट लावले संजयच्या माध्यमातून. सुंदर फटकेबाजी. अगदी जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच. अगदी महत्वपूर्ण इनिंग आहे. इथून कमबॅक होईल का आई गावदेवी सकवार गावठाण संघाचा? अगदी 51 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या. परंतु इथून कमबॅक करण्याची क्षमता ती दाखवावी लागेल. आणि आपण कशासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय हे स्पष्ट करणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 51 या आकड्यावरती पोहोचले. परंतु इथून कमबॅक करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि इथून कमबॅक करणं ही खूप महत्वपूर्ण भूमिका. यावेळेस पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेंथ. परंतु आता मात्र विकेटचं बटन. इथून कमबॅक होईल. नो डाऊट. बॅक टू द ग्राउंड आल्या पावली पुन्हा एकदा परतलाय निखिल. बाद झालाय विकेटचं बटन. नंतर नव्याने बॅटर अमोल काकड या फलंदाजाला पाहू शकताय. इथून नो डाऊट आई गावदेवी सकवार गावठण संघ कमबॅक करेल. आणि अगदी निखिल झिरवा हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुसज्जित होईल. अगदी जबरदस्त पद्धतीने कमबॅक हा करून दाखवावा लागेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ने खेळण्याचा प्रयत्न. नो चान्स फॉर द फिल्डर. परंतु धावत पळत अगदी क्षेत्ररक्षक आले तिथपर्यंत. अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचं बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने भेटलंय. अर्थातच धावगती एकंदरीत दुहेरीने पुढे सरसावेल. 52 माफ करा 53 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 53 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून कमबॅक करून दाखवलाय निखिल झिरबाच्या माध्यमातून. इथून अशाच पद्धतीची गोलंदाजी करून दाखवावी लागेल. पुढील डिलिव्हरी मार्गस्तर होते. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. 1 धाव होईल सहज गतीने पूर्ण. एकच धाबेवर समाधान देखील मानतील. आणि अगदी एकेरी धाबेनेशी स्कोर कार्ड 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. 54 अंकावरती आतापर्यंत धावगती ही पाहू शकते. इथून परिपूर्ण कमबॅक तो करून दाखवलाय निखिल झिरवा याच्या माध्यमातून. पुढे एकदा नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला चांगला स्ट्रोक. अगदी गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत पळत क्षेत्ररक्षण करतील तिथपर्यंत. या 2 धावा सहज गतीने होतील पूर्ण. अगदी चांगल्या पद्धतीने या षटकामध्ये गोलंदाजी ही राहिली निखिल याच्या माध्यमातून. अगदी सुंदर पद्धतीने कमबॅक. आणि याला म्हणतात क्रिकेट मधील कमबॅक. आणि अगदी मागील 2 खेळाडूंनी थोडस खराब काम दाखवलं मागील 2 गोलंदाजांनी. परंतु त्यावरती परिपूर्ण अगदी ठामपणे अगदी योग्य ती कामगिरी बजावली ना ती निखिल झिरवाल याच्या माध्यमातून. जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी.
यावेळी साप ट्रॅकर आहे अगदी पुनश्च एकदा खराबची सांगता जाईल. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती आपण पाहू शकलाय. अगदी निखिल याच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने चेंडू हाताळले. अगदी प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतोय. इथून चांगल्या पद्धतीने चेंडू हा हाताळलाय. परंतु शरीरापासून अगदी अतिरिक्त बाउन्स हा पाहायला भेटला. अतिरिक्त धाव देखील जॉईन केले. 57 अंकावरती धावगती आतापर्यंत पाहू शकताय. यावेळेला चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चेंडू सरसावला. धावत पडत क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण हे पाहायला भेटलं. अगदी उचलून फीट करतील तिथपर्यंत या 2 धावा सहज गतीने होतील पूर्ण. दुहेरीने धावगती आतापर्यंत 59 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून तिसरं षटक मार्गस्तर आहे आणि अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकातला इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो करावा लागेल. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली आतापर्यंत. कमबॅक करून दाखवला या षटकामध्ये. यावेळेला इनफिल्डच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा तिकडे आहेत तैनात परंतु गपलत आणि चुकीला उत्तर अर्थात 4 धावा चौकार झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव कधी 63 या अंकावरती जाऊन पोहोचते. तर शेवटचा आणि अंतिम षटक अजूनही बाकी आहे इनिंगचा. तर तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि देऊ डिझेल संधी. इथून 4थ्या षटकाला झाले सुरुवात. अगदी सहित बरफ या गोलंदाजाला पाहू शकताय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तकाला दस्तक. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. 6 षटकार करावी लागेल सहित या गोलंदाजाला. एकूण सहित गोलंदाजाला चांगल्या पद्धतीचे ज्या पद्धतीने निखिलने गोलंदाजी करून दाखवली ना त्या पद्धतीची गोलंदाजी ती करून दाखवावी लागेल. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पुनश्च एकदा 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पुनश्च एकदा 4 धावा चौकार. इथून मात्र जबरदस्त पद्धतीने अगदी चांगल्या पद्धतीने अमोल काकड हा देखील जबरदस्त पद्धतीने खेळ आकारतोय. इथून मात्र मी तर सांगेन वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय आणि अगदी कालच्या दिवसामध्ये नो डाऊट यंग स्टार शिरसाट संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळला होता परंतु शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा मागे पडला. यावेळेला चांगला स्ट्रोक परंतु लीडिंग एज आणि डायरेक्ट चेंडू यष्टांना आदळलाय. अर्थातच विकेटचं बटन फिंगर इज गॉन. अमोल काकड याच्या खेळीला लागलाय पूर्ण बराबर. त्र्याहत्तर अंकावरती जाऊन पोहोचले आणि कालच्या दिवसामध्ये अगदी 72 धावा ठोकल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये 73 धावेचा आव्हान उच्चांक स्कोर तो वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाच्या नावे आतापर्यंत पाहू शकताय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव ही सहज गतीने होईल पूर्ण. या सिंगलने धावगती 74 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 74 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून जबरदस्त पद्धतीने कामगिरी राहिली परंतु उर्वरित चेंडूवरती संवेद या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू आहेत शेष परंतु आखूडप्प्याला परिपूर्ण पीक करू शकलेत नाहीत. अर्थातच विकेटचं बदन अगदी तेजस या फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही शेष आहे या षटकातला. नाव कमावले हो कमी काळात बनलाय आज तो परफेक्ट.
अंतिम चेंडू शेष आहे आणि अगदी कुणाल बरं या फलंदाजाला पाहू शकताय, अगदी जीवदानी स्पोर्ट्सचे प्रो रायडर आहेत आणि अगदी त्यांचे शोभ देखील आपण शिरसाड नाक्यावरती पाहू शकताय. अगदी त्यांच्या माध्यमातून ते शोभ आहे, अगदी विजिट करा त्या शोभला देखील. अगदी चांगला खेळाडू आहे कुणाल बरं, परंतु थोडासा लेट हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला परिपूर्ण पिक केलं आहे, अर्थातच पाहायचं आहे अगदी शेवटच्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट्समॅनला पाहायला भेटलाय. अगदी जबरदस्त प्रहार, चेंडू शी मारायच्या पार, 6 षटकार, अगदी 6 धावेनेशी स्कोर कार्ड 80 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातला सर्वात जास्त स्कोर अगदी वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाच्या नावे आहे अजूनपर्यंत 80 धावा. अगदी टुर्नामेंट मधील हाय स्कोर ठरलाय वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाचा 80 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एका एंडने तुफानी पारी अगदी संजय काकडे याच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि त्यानंतर अतिशय चांगला फटका कुणाल बरब याच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. अगदी सुंदर फलंदाजी झाली, परंतु एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. दुसरी इनिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तर यानंतरचा होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. एका एंडने असतील साई माऊली तेलपाडा संघ, तर त्यांच्या विपक्षात असतील प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा पाडा संघ. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. गो फास्ट, अगदी पहिलाच कॉल आहे, अगदी थोडस स्पीडअप करा मित्रांनो. अगदी इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं खूप गरजेची गोष्ट. इथून 80 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या जबरदस्त पद्धतीने, परंतु दुसरी इनिंग करणं तेवढीच महत्वाची गोष्ट राहील. प्रयत्न करावे लागतील आई गावदेवी सकवार गावठण या संघाला. इथून नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. त्यांच्या समवेत आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. एका एंडने असतील साई माऊली तेलपाडा, तर त्यांच्या विपक्षात असतील प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा पाडा. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत का, तर लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला गो फास्ट, शेवटचा कॉल असेल, थोडस स्पीडअप करत या. साई माऊली तेलपाडा त्यांच्या विपक्षात प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा पाडा. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल मान्यवरांना उपस्थित मान्यवर आहेत, त्यांचे शुभ असते. अगदी नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. तर चला अगदी प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती असेल की थोडस खेळाडू कक्षामध्ये राहायचं आहे. अगदी टॉस बॉक्स आहे ना, ते थोडस खाली करायचं आहे, तिथे नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. अगदी प्रेक्षकांना थोडीशी विनंती असेल. अगदी पाठीराखे आहेत राऊतपाडा संघाचे. इथून दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. आमचे मित्र जयेशजी गोवारी आणि अगदी गोड स्वभावाचे व्यक्ती अर्थातच जयेशजी गोवारी यांचे शुभ असते. या मॅचचा नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. एका एंडने असतील साई माऊली तेलपाडा, त्यांच्या विपक्षात असतील प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा पाडा. या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. ऑनगोइंग मॅच ही चालू आहे. अगदी 81 धावेचं टार्गेट हे कशा पद्धतीने परिपूर्ण करतील. यावेळेस आल्या जबरदस्त प्रहार, अगदी इथून रेस अगदी रनचेसला सुरुवात झाली. अगदी अमय याच्या बॅट्समन महत्वाचा षटकार, जबरदस्त 6 धावा. नो डाऊट अतिशय चांगल्या पद्धतीने पोटेन्शियल आहे. इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून खराबची सांगता झाली, इथे मात्र
असं एक मोमेंटला वाटलं होतं की लिडिंग एज आहे, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पेस झालाय. एक धाव ही स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. धावसंख्या होईल 7 या अंकावरती. अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत धावगती 7 या अंकावरती पाहू शकताय. इथून अमय बरठा या फलंदाजाकडे, या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे आणि अगदी गोलंदाजी करत असताना थोडेसे मागे पडले, परंतु इथून फलंदाजी योग्य त्या पद्धतीने करावी लागेल. ओहो, चांगला चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरण हा चेंडू ड्रायव्हर झालाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. अगदी खूप चांगल्या पद्धतीने अगदी हा चेंडू हाताला सांगायचं झालं तर संजय काकड याच्या माध्यमातून यावेळी लिडिंग एज लोंगचेस आहे. लोंगचेस होईल का परिपूर्ण? यस, 1 बाउन्सने चेंडू क्लिअर, सीमारेषा पार. हा चौकार. गावागावात डोंगरावरती जाऊन बसायचं असेल ना, तर अशा पद्धतीचे फटके हे खेळणं खूप गरजेची गोष्ट राहिली या सामन्यामध्ये. अगदी अमयाच्या बॅट्समन नेक्स्ट डिलिव्हरी, अगदी जबरदस्त प्रहार, पुन्हा एकदा लॉंग लेग, सीमारेषा पार. 6 षटकार. हे दिलं जात आहे. जबरदस्त फटकेबाजी ही पाहायला भेटले. अगदी सांगायचं झालं तर अगदी संजय याने मागील इनिंग मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि गोलंदाज अमय होता, परंतु इथून अमय याने जशास तसं उत्तर ते दिलंय मैदानाच्या आतमध्ये. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल, संजय काकड. इथे मात्र जोरकस फटका मारायचा होता. इथे मात्र थोडीशी सिलेक्शन माध्यमातून चुकी आहे. लोंगचेस आहे आणि महत्वाच्या या 4 धावा, महत्वपूर्ण चौकार. 4. फलंदाजी आतापर्यंत आहे. अगदी धावेंचा डोंगर असला तरी प्रयत्न करणं सोडणं ही अमयाची खासियत आहे. अगदी प्रयत्न करणं खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे. तिथे मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. अवे फ्रॉम द बॉडी, अर्थातच खराब ते सांगता ही झाले. धावगती आतापर्यंत 22 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 22 ऑन दी बोर्ड लागलं जातं. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष या षटकातला. यावेळेला चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं या चेंडूला फोर्स केलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्सने क्लिअर झालाय. 4 धाबीकरिता आणि 4च्या सहाय्याने धावगती आतापर्यंत 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथून मात्र या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अर्थातच पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. इथून मात्र दुसरा गोलंदाज लगेच सुसज्जित करायचा आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चला लगेचच वॉकबॉल स्पोर्ट्सचं राऊत पडासंघ अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी खेळ राहिला या षटकामध्ये. अगदी 26 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. दोन सकाळच्या सत्रामध्ये अगदी आमचे मित्र जयजी कुमार यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आणि अगदी मॅजिकल फिंगर, गोल्डन फिंगर असंच म्हणू शकताय निलेशजी भोईर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी गोड व्यक्तिमत्व आहेत आणि खास करून जर सांगायचं झालं ना तर आई एकविरा बेलबडी संघ अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी उसगावच्या मैदानावरती, उसगाव बंधाऱ्याच्या मैदानावरती जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. अगदी मागील दिवसांमध्ये, अगदी पुढील दिवसांमध्ये अगदी त्यांचा देखील ते देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील आपल्याला. यावेळेस नेक्स्ट डिलिव्हरी, यावेळेला चांगला स्ट्रोक, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, अगदी जबरदस्त प्रहार, अगदी खेळाडू कक्षाला अगदी अभिवादन करणारा फटका. 6 षटकार.
डीजे इथून मात्र धाबा तर परिपूर्ण झाल्या, परंतु त्या धाबा रोखवण्याचं काम अगदी करावं लागेल वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाला. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा मोह होता. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक नाही, धावत पळत क्षेत्ररक्षणाकरिता क्षेत्ररक्षक धावले होते, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. थोडासा चेंडू हा दूर राहिला आणि अगदी तिथपर्यंत उचलून फील्ड झाली. अगदी 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्या. अगदी चांगल्या पद्धतीने 2 धावा या स्कोर कार्ड वरती अर्जित झाल्या. षटकार आल्यानंतर या 2 धावा स्कोर कार्ड 34 या अंकावरती जाऊन पोहोचताय. 34 धावा या पाहू शकताय. इथून मात्र चांगला चेंडू, एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. जबरदस्त पद्धतीने हा चेंडू पूर्णपणे अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. मोठे फटके मारायचे आहेत, त्याच कारण असतं अगदी मोठा फटका मारायचा होता आणि पूर्णपणे प्लॅन मिस. अगदी बॅकलिप होती ना, ती आधी थोडीशी बंद झाली आणि अगदी परिपूर्ण यष्टिरक्षकाने आपलं काम केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने सुरेख चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू. दोन पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगदी लॉंग ऑफला कुणाल क्षेत्ररक्षक करतील आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 1 धाव ही खर्च केली जाईल. अगदी सिंगलच्या मदतीने धावगती आतापर्यंत 35 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, परंतु इथून चांगलं कमबॅक ते तेजस हांडवा याच्या माध्यमातून केलं जाईल. इथून मोठे फटके मारावे लागतील. अगदी अम्माई बर्टा अजूनही फलंदाजीच्या ट्रॅक वरती सुसज्जित आहे. इथून ते मोठे फटके हे मारावेच लागतील. यावेळेला आखुटापेची लेन परिपूर्ण पिक केलं आणि या चेंडूला पाठवलं सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 चौकार. डीजे तर चला आल्या. अगदी प्रत्येक षटकाकडे एक 20 ची सरासरी होती अगदी चांगल्या पद्धतीने आणि ती सरासरी मेंटेन ठेवली जाते. इथून नेक्स्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल. यावेळेला चांगला चेंडू हातालाय अतिशय चांगल्या पद्धतीने झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 39 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून चांगल्या पद्धतीचा खेळ तो करून दाखवावा लागेल. अगदी या 5 रुपयाची कृषीतील अगदी सकवार संघ आहे, जवळचा संघ आहे आणि अगदी पाठीराखी देखील आले असतील, परंतु धावांचा डोंगर हा राहिलाय समोर. इथून चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. येणारे असतील 12 चेंडू आणि अगदी 12 चेंडू गणे अगदी 12 चेंडू आणि 12 चेंडू गणे 42 धावेचे आव्हान असेल. इथून प्रत्येक षटकागणी अगदी 21 ची सरासरी ती मेंटेन ठेवावी लागेल. इथून काय होईल अगदी ते देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून कशा पद्धतीने गोलंदाजी होईल आणि कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट. इथून येणारे 12 चेंडू असतील, 12 चेंडू गुण 42 धावेचं आव्हान आहे. इथून अर्धा पल्ला तर गाठलाय, परंतु अर्धा पल्ला गाठणं अजूनही महत्वपूर्ण राहील या सामन्यामध्ये. अजूनही सलामीची जोडी अजूनही तैनात आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी अमय बर्टा आणि त्याच्या जोडीला अगदी आकाश गवते ही जोडी ऑन स्ट्राईक आकाश या फलंदाजाला पाहू शकताय. इथून मोठे फटके हे मारावेच लागतील. यावेळेस अगदी मोठ्या फटकाने सुरुवात केली. इथून धावाची होतील का अगदी 6 धावा षटकार. अगदी धाबाचीच होतील का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे समोर. इथून वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाने खूप चांगली फलंदाजी केली, परंतु गोलंदाजी इथे सांगायचं झालं ना तर थोडीशी
खराब आपल्याला पाहायला भेटले. इथून योग्य त्या लेंथ वरती चेंडू हाताने जात नाहीत त्याच कारण असतं. अगदी परिपूर्णरित्या आकाश गवते याच्या बॅट्समन षटकार पाहायला भेटले. इथून धावाचेच होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला लिडिंग एज आहे स्वतः यष्टी रक्षक धावले अर्थातच विकेटचं बदल चुकी होणार नाही. अगदी आकाश गवते याच्या खिलीला लागलाय पूर्णविराम. डीजे आणि अगदी मैदान अगदी एकवीर बेलवडी संघाला अगदी ते मैदान उपलब्ध नव्हतं आणि ते मैदान उपलब्ध करून दिले. अगदी गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून अगदी सर्व पाचरुका ग्रामस्थ अगदी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले जातात या स्पर्धेच्या वतीने आणि खास करून आई एकवीर बेलवडी संघाच्या वतीने. आणि अगदी सांगायचं झालं तर नावं देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. अगदी त्यांच्या माध्यमातून खूप सारा सपोर्ट या स्पर्धेकरिता राहिलाय आणि मैदान हे उपलब्ध करून दिलंय त्यांच्या माध्यमातून. इथून खूप चांगल्या पद्धतीने धावा तर चेस करण्याचा प्रयत्न होतोय परंतु विकेटच्या बंधनानंतर नव्याने बॅटर विकास याला पाहू शकता यावेळेला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू झालाय. अर्थातच पंच आमच्याकडे वळतात विराज वरटा आणि अगदी दोन हात समांतर रेषेमध्ये करतात आणि इट इज वाईड बॉल. व्हाईट बॉलची सांगता ही केली जाते. खराब चेंडू इथून अतिरिक्त धावेने 46 अंकावरती धावते आतापर्यंत. यावेळेला पुढील चेंडू यावेळेला स्लोट मध्ये आहे आणि क्रॅकिंग स्ट्रोक बाय विकास गवते जबरदस्त पद्धतीने 6 धावा. इथून मैदान देखील उपलब्ध करून दिलंय. अगदी गोड व्यक्तिमत्व आहेत सर्व पाचरुका ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार. आणि अगदी बबनजी नामकुडा असतील त्यानंतर बालारामजी परडे असतील त्यानंतर विनोदजी धोदडे त्यानंतर निलेशजी नामकुडा त्यानंतर दिलीपजी दळवी त्यानंतर रोहितजी भोई त्यानंतर विशालजी धोदडे त्यानंतर वैभवजी नामकुडा त्यानंतर अरुणजी सापटे त्यानंतर नितीनजी सापटे त्यानंतर प्रदीपजी धोदडे या गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलंय. आणि अगदी संपूर्ण पाचरुका ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार. अगदी स्पर्धा भरवण्याकरिता हे मैदान उपलब्ध करून दिलंय. आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हरी निर्धाव चेंडूची झाली अति चांगल्या पद्धतीने. धावगती आतापर्यंत पाहू शकताय स्कोर कार्ड वरती 52 आकड्यावरती आहे. ह्या वेळेला चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये चेंडूला थारा नाही. इथून जबरदस्त पद्धतीने फटकेबाजी झाले मिस्टर विकास गवते आणि त्याच्या जोडीला आहेत अमय फलटा. जबरदस्त फलंदाजी. इथून माझे धावगती आतापर्यंत पाहू शकताय 58 या आकड्यावरती. इथून मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 23 धावेची आवश्यकता. इथून सामना अतिशय चांगल्या पद्धतीने होईल नो डाऊट. 8 चेंडू 23 ची आवश्यकता. इथून उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातला. यावेळेला चांगला स्ट्रोक इंटू द गॅप मध्ये आहेत परंतु तिकडे संजय आहेत. इथे विकेटचं बटन अगदी ज्याच्या बॅट्समन फटके आले होते अगदी तो फलंदाज बाद झालाय. अर्थातच विकास याच्या खिलीला लागलाय पूर्णविराम. विकेटचं बटन षटक झालंय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत पाहू शकताय 58 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आपण पाहू शकताय 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र कुठला गोलंदाज हा आणला जाईल ते देखील पाहणं गरजेची गोष्ट राहील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. अगदी तिसरा गोलंदाज कोण आणला जाईल याच्याकडे संपूर्ण लक्ष असेल. इथून मात्र येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूने अगदी अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी नवीन बॅटर संदेश नामकर
मानकर या फलंदाजाला पाहू शकताय. इथून येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूहून एक 23 ची आवश्यकता असेल. इथून जबरदस्त पद्धतीने ती कामगिरी करावी लागली. अमय अजूनपर्यंत एकाकी किल्ला लढवत असताना या वेळेला चांगला असतो. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका मिस्टर अमय वैठाच्या बॅट्समधनं 6 धावा षटकार. नेक्स्ट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पुन्हा एकदा अगदी बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. इथून रनचेस होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 चेंडू असतील आणि 4 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. अतिशय चांगल्या पद्धतीने हा सामना देखील अगदी डोंगर तर धावेंचा ठेवला होता वाघोबा स्पोर्ट्स अगदी राऊतवाडा संघाने, परंतु अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी माउंट एव्हरेस्ट अगदी जबरदस्त पद्धतीने तो शिखर पार करण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र आई गावदेवी सकवार गावठण संघाचा आणि अगदी मी तर म्हणेन अमय वरटा संकट मोचक बनला या सामन्यामध्ये. अगदी जबरदस्त पद्धतीने फलंदाजी, ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय अमय वरटा. जबरदस्त फटके मागील 2 चेंडूंवरती पाहायला भेटले. इथून येणारे 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमुळे 11 ची आवश्यकता. दिलीप या गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल प्रत्येक चेंडूवरती. ओहो मोठा फटका मारायचा होता, मोठा फटका मारायचा होता, परंतु योग्य दिलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हातालाय. अर्थातच येणारे 3 चेंडू आहेत. 3 चेंडू आणि 11 ची आवश्यकता आहे. इथून मोठे फटके ते मारावेच लागतील आणि अगदी चांगल्या पद्धतीने सामना आपले नावे करून दाखवावाच लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने ओहो सुंदर गोलंदाजी. इथून कमबॅक झालाय पुढील 2 चेंडूवरती जबरदस्त पद्धतीने. अगदी मागील 2 चेंडूवरती 2 तगडे प्रहार पाहायला भेटले होते, परंतु इथून 2 चेंडूवरती अतिशय चांगलं सुरेख काम मिस्टर दिलीप काकड याच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू 2 चेंडू 11 ची आवश्यकता. एक मोठा फटका. अगदी क्षेत्ररक्षक आहेत कुणाल तिकडे तैनात. एक बेस फिल्डर अगदी तारणहार कुणाल याच्या अगदी हातामध्ये हा चेंडू विसावलाय. विकेटचं बदल. अगदी बॅटर अमय याला बाद व्हावं लागेल. इथून मात्र जबरदस्त प्रयत्न तर केले होते अमय याच्या माध्यमातून, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी निराश हतबल होऊन जाऊ नका. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील लढा दिलाय. अगदी जिंदगी उसी के साथ खेलती है मेरे दोस्त, जो खिलाडी बेहतरीन होता है. अगदी जबरदस्त पद्धतीने अमय याच्या माध्यमातून काम झालं, परंतु शेवटच्या एंड मोमेंटला अगदी सामना हातामधनं निष्ठच चालाय. 1 चेंडू 11 ची आवश्यकता. अमय थोडस फास्ट मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 1 चेंडू 11 ची आवश्यकता. इथे मात्र परिपूर्ण सामना झुकलाय ना तो मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा. अर्थातच अभिनंदन असेल, कॉंग्रॅच्युलेशन टू यू वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा कुणाल बरप अँड ऑल कंपनी आणि हळक अँड बाडलक. अतिशय चांगला खेळ दाखवला अगदी आई गावदेवी सकवार गावठण या 2 संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये परिपूर्ण जी जान लावले होते, परंतु शेवटच्या एंड मोमेंटला अगदी ज्या चुक्या झाल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्या चुक्या थोड्याशा अंगलट आल्या आणि अगदी शेवटच्या एंड मुवमेंट पर्यंत एकाएक अमय याने किल्ला लढवला होता, परंतु अपयश हे भेटलंय. परंतु खूप चांगला संघ आहे. अगदी जबरदस्त पद्धतीने काम झालं होतं, परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला हार ही पत्करावी लागली. अगदी आई गावदेवी सकवार संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हार्ड लक अँड बॅड लक आई गावदेवी सकवार संघ. तर मॅन ऑफ द मॅच हकदार ठरलाय नो डाऊट, ज्याच्या बॅट्समन महत्वपूर्ण इनिंग आली, अगदी जबरदस्त पद्धतीने फलंदाजी झाली, अगदी 2 धावेनिशी अर्धशतक राहिलं या वसई वसई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. तोच तो फलंदाज अगदी संजय काकड, त्याच्या माध्यमातून 48 धावा तब्बलच्या पाहायला भेटल्या.
अगदी आयोजकांना विनंती असेल की चेंडू हा कलेक्ट करायचा आहे आणि इथून अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी ज्याच्या बॅट्समधनं जबरदस्त इनिंग राहिली आणि महत्वाची इनिंग असंच म्हणावं लागेल. अगदी संजय काकड हा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. इथून चला संजय, अगदी आयोजकांना विनंती असेल की लगेचच मॅन ऑफ द मॅचचं मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. अगदी आयोजक करते आहेत गोड व्यक्तिमत्व आहेत विजयजी जाधव यांचे शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन पुरस्कृत केले जाईल टॉस बॉक्स मध्ये. अगदी गोड व्यक्तिमत्वांचे शुभ हस्ते अगदी मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन हे सन्मानित केले जाते. आणि अगदी संजय अगदी जबरदस्त पद्धतीने कामगिरी राहिली, अगदी सुंदर अगदी काम राहिलं. संजय काकड्याच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील संजय तुला देखील. इथून खूप चांगलं काम हे राहिलं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. साई माऊली तेलपाडा त्यांच्या विपक्षात प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा पाडा. इथून कशा पद्धतीने अगदी वाण्याच्या पाड्या संघाचं देखील काम राहील ते देखील पाहणं गरजेची गोष्ट. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये चालू होईल, तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. ऐकत राहा, पाहत राहा. एक वेळा एक विरा बेलवडी आयोजित माजी आमदार चषक 25 थरार. आणि अगदी पाचरुगा गावातील गोड व्यक्तिमत्व युवा उद्योजक प्रदीपजी धोदडे यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन चांदा बनवायचा आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या भरणे खेळण्याचा प्रयत्न अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी क्षेत्ररक्षण होईल तिकडे थोडीशी बमलिंग झाले आणि ते मात्र अगदी खेळपट्टीवरती चेंडू आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी संपूर्ण संघ तिकडे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय एक जाग्यावरती गोळा झाला होता. इथून मात्र जबरदस्त पद्धतीने सुरुवात तर झाली. धावगती आतापर्यंत 2 या अंकामध्ये जाऊन पोहोचेल. पहिला चेंडू मार्गस्तर झाला चांगल्या पद्धतीने, अगदी पहिला चेंडू हा मार्गस्तर झाला आणि अगदी जबरदस्त पद्धतीने या स्पर्धेकरिता हातभार ज्यांच्या माध्यमातून लागले अगदी देणगीदार त्यांची देखील नाव आजच्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील अतिशय चांगल्या पद्धतीने. नेक्स्ट डिलिव्हरी या वेळेला चांगला चेंडू हाताला अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न झालाय अतिशय चांगल्या पद्धतीने. अगदी सांगायचं झालं तर ही निर्धाव चेंडूची सांगता झाले. इथून मात्र चांगलं कमबॅक ते करावं लागेल फलंदाजीच्या बाबतीमध्ये. अगदी इथून चांगला खेळ तो आकारावा लागेल आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आकारणं तेवढीच महत्वपूर्ण गोष्ट आहे. इथून मात्र झेलची शक्यता होती परंतु थोडासा शरीरापासून दूर राहिला चेंडू. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण. दुहेरी धावेने धावगती आतापर्यंत 4 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र योग्य त्या नियंत्रणामध्ये खेळ तो करावा लागेल आणि योग्य ते नियंत्रण ठेवून फलंदाजी अगदी गोलंदाजी क्षेत्ररक्षण ते करावं लागेल. अगदी नियंत्रण ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे 38 मध्ये थोडस इंटू द गॅप मध्ये तिकडे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात उचलून फील्ड करतील तिथपर्यंत धावी पूर्ण होईल. एक धावी निश्चित धावफलक 5.